नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की HSRP नंबर प्लेट बुक कशी करायची, त्याच्यासाठी फी किती लागेल आणि त्याची प्रोसेस काय आहे। तर मित्रांनो, आता याची शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025। तर त्याआधी तुम्हाला HSRP नंबर प्लेट बुक करावी लागेल आणि तुमच्या गाडीला बसवून घ्यावी लागेल। चला तर मग जाणून घेऊया नंबर प्लेट बुक कशी करायची। सर्वप्रथम तुम्हाला क्रोम मध्ये HSRP नंबर प्लेट असं टाइप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र ट्रान्सपोर्टची वेबसाईट दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करून ओपन करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला खाली इथे ओपन झाल्यानंतर तुम्हाला जिल्ह्यावाईज MH दिसेल। आता इथे आपला जिल्हा असल्यामुळे आपण MH28 बुलढाणा जिल्हा सिलेक्ट केला आहे। सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 सेकंदामध्ये नवीन पेज ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑर्डर नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे क्लोज या बटनावरती क्लिक करून खाली तुम्हाला इथे काही माहिती दिसेल। व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट म्हणजे महाराष्ट्र दिसेल। त्यानंतर तुम्हाला फिटमेट लोकेशन आपल्याला इथे डीलर प्रीमाइसेस निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा पिन कोड ऑफ रजिस्ट्रेशन ॲड्रेसमध्ये तुमच्या तालुक्याचा पिन कोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर, वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर जो तुमच्या RC बुकवर आहे आणि जो तुमच्या गाडीचा नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इकडे राईट साईडला व्हेकल चेचेस नंबर दिसेल। आता त्यामध्ये तुम्हाला तुमचा चेचेस नंबर, संपूर्ण चेचेस नंबर टाकायची गरज नाही आहे। यामध्ये तुम्हाला एक डॅश ॲरो टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा चेचेस नंबरचे लास्टचे 5 डिजिट तुम्हाला यावरती टाकायचे आहे। आता 5 डिजिट तुम्हाला तुमच्या RC बुकवर तुम्ही ते लास्टचे 5 डिजिट बघून तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला व्हेकल इंजिन नंबर खाली टाकायचा आहे। आता त्याचे पण तुम्हाला लास्टचे 5 डिजिट टाकायचे आहे। आता तुम्हाला तुमच्या RC बुकवर तुमचा व्हेकल इंजिन नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। आता तुम्हाला इथे नीट बघूनच तुमचा नंबर टाकायचा आहे। इथे जर काही चूक झाली तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला व्हेकल इंजिन नंबर जो असेल तोच टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल व्हेकल ओनर मोबाईल नंबर, इथे तुमचा व्हेकल ओनरचा मोबाईल नंबरचा टाकायचा आहे। आता जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे। गाडी मालकाचा तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय विथ वाहन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचं वाहन व्हेरीफाय झालं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे जवळचे शहर निवडून घ्यायचं आहे। आता मी माझं बुलढाणा। त्यानंतर तुम्हाला तुमचे जवळचे फिटमेट केंद्र निवडून घ्यायचे आहे। आता जे तुमच्या जवळचे फिटमेट केंद्र असतील ते तुम्ही निवडायचे आहे। आता तुम्ही डायरेक्ट इथे सिटीचं नाव टाकू शकता। आता मी सिंदखेडराजा हे सिटीचं नाव टाकलं आहे। आता तिथे मला सिंदखेडराजामध्ये 2 फिटमेट केंद्र दाखवत आहे, त्यामुळे आता मी कोणतं एक सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर मी आता सिलेक्ट केलं। खाली तुम्हाला पसंतीची भेटीची तारीख निवडून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी तुमची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे ती तारीख तुम्हाला निवडून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचा पसंतीचे अपॉइंटमेंटमध्ये टाईम जो असेल तो निवडून घ्यायचा आहे। 10:30 ते 11:30 असो किंवा 11:30 ते 12:30 असो, जो तुम्हाला टाइम पाहिजे आहे तो निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती दिसेल, त्यामध्ये तुम्हाला इथं मोटरसायकल पहिल्या ऑप्शनमध्ये टाकायचं आहे आणि कन्फर्मचे एक हे येईल, कन्फर्म व्हेकल टाईपमध्ये तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली वाहन क्लास, वाहनाचे प्रकार हे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इंजिन टाईप तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर सोडून देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन व्हेकल ओनर नेम टाकायचं आहे, म्हणजे ज्या मालकाच्या नावावरती गाडी आहे त्या मालकाचे तुम्हाला इथे नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बिलिंग राज्य, म्हणजे तुमचं महाराष्ट्र राज्य असेल तर महाराष्ट्र टाका, नाही तर दुसरं असेल तर तुम्ही दुसरं टाकू शकता। माझं महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र टाकतोय। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू ॲड्रेसमध्ये तुमचा बिलिंग ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुमचं ॲड्रेस असेल, संपूर्ण ॲड्रेस असेल। आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस लाईन 2 लाईनमध्ये टाकायचा आहे। पहिल्या लाईनमध्ये तुम्ही काय घराचे नाव काय असेल तुमचं ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस लाईन 2 मध्ये तुमचा रोड गीड काय असेल तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं लँडमार्क काय आहे घराजवळ तो टाकून द्यायचा आहे। त्यानंतर तुमची सिटी काय आहे ती टाकून द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, ज्यावरती तुम्हाला मेल येऊ शकतो किंवा अपडेट भेटू शकते, असा मेल टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि लाल बॉक्समध्ये क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP, म्हणजे तुम्हाला त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला
OTP येईल, तो OTP टाक. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. आता तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर दिसेल, त्यानंतर तुम्हाला लाल बॉक्समध्ये क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP हा डब्बा दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP इथे टाकून द्यायचा आहे आणि खाली तुम्हाला कॅप्चा आहे 12+9 म्हणजे किती हे तुम्हाला खाली प्लस करून इथे खाली टाकून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही पहिले OTP टाकून घ्या. आता OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा सॉल्व करायचा आहे 12+9 म्हणजे किती. आता इथे 21 होते, त्यामुळे मी इथे 21 टाकणार आहे. आता कॅप्चा तुम्हाला नीट सोडवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला तुमची लोकेशन, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ऑर्डर ID, त्यानंतर तुमच्या गाडीचा नंबर किंवा तुमचं फिटमेट लोकेशन हे सर्व माहिती दिसेल. त्यानंतर तुम्हाला खाली क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता पेमेंटचं ऑप्शन दिसेल तुम्हाला लाल बॉक्समध्ये, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे 531 रुपये, त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आता यानंतर तुम्हाला एक पेमेंटसाठी नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, भीम, वॉलेट किंवा QR कोड या सर्व पद्धतीने तुम्ही यावर पेमेंट करू शकता. ज्यामध्ये मी आता QR कोडने पेमेंट करणार आहे, तर मी QR कोडवर टाईप केला आहे. त्यानंतर तुम्हाला QR कोड एक शो करेल. आता तुमच्या फोनपे किंवा गुगल पे ॲपवरून तुम्ही हा QR कोड स्कॅन करून इथे पेमेंट करू शकता. आता मी QR कोडने पेमेंट करणार असल्यामुळे मी QR कोड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचे पेमेंट करू शकता. आता पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिक पेज अपडेट होईल. त्यानंतर तुम्हाला युअर HSRP रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असा एक पॉपअप येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, त्यानंतर खाली तुम्हाला चेचेस नंबर दिसेल, त्यानंतर तुमच्या गाडी मालकाचे नाव दिसेल, खाली तुम्हाला इनव्हॉइस नंबर दिसेल आणि ट्रान्झॅक्शन ID दिसेल. आता तुम्ही याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि ज्या दिवशी तुमची फिटमेट केंद्रावर जायची तारीख असेल त्या तारखेला तुम्हाला याची झेरॉक्सची पावती घेऊन तुम्हाला फिटमेट केंद्रावरती जाऊन तुमची HSRP नंबर प्लेट तुम्हाला बसून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही होती HSRP नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंग कशी करायची, तर याची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.